थंडीमध्ये आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये दिसते ती निळी झाकणाची डबी म्हणजेच व्हॅसलीन। व्हॅसलीनचा वापर आपण थंडीमध्ये अगदी सर्रास करतो। आपले ओठ छान मऊ राहावेत, आपली त्वचा चांगली मऊ राहावी म्हणून आपण सर्रासपणे व्हॅसलीनचा वापर करत असतो। पण तुम्हाला माहिती आहे का, व्हॅसलीनचा शोध मात्र एका वेगळ्याच कारणामुळे लागला होता। रॉबर्ट चेसब्रो हा एक केमिस्ट होता आणि ह्या केमिस्टच्या असं लक्षात आलं की ऑइल ड्रिलिंग करणारे जे कामगार आहेत त्यांना खरचटलं, मायनर बर्न झाला, तर त्या ठिकाणी ते रॉड वॅक्सचा वापर हे करत आहेत आणि त्यांच्या जखमा, त्यांचे मायनर बर्न्स हे बरे देखील होत आहेत। त्याला कुतूहल वाटलं, त्याने ते रॉड वॅक्स लॅबमध्ये टेस्टिंग केलं आणि त्याचं छान शुद्धीकरण करून, प्युरिफिकेशन करून त्याने तयार केली पेट्रोलियम जेली। या पेट्रोलियम जेलीचा वापर त्याने अगदी स्वतःवर करून बघितला। त्याच्या मायनर वुंड्सवर, मायनर बर्न्सवर त्याने स्वतः लावून बघितलं आणि त्याला खरंच लक्षात आलं की ह्याचा चांगला उपयोग होत आहे, आपल्या जखमा छान भरून निघत आहेत। त्याने जागोजागी जाऊन याची प्रात्यक्षिक दाखवली आणि अखेरीस ही पेट्रोलियम जेली आहे ती घराघरात वापरली जाऊ लागली। नंतर त्याचं लक्षात आलं की ह्याचा त्वचा मऊ राहण्यासाठी, आपले ओठ मऊ राहण्यासाठी पण ह्याचा फायदा होतो आणि ती जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वापरली जाऊ लागली। 1870 साली ह्याचा पहिला कारखाना सुरू झाला आणि याला नाव दिलं गेलं व्हॅसलीन, म्हणजेच आपण आता जी वापरतो ती निळ्या रंगाची डबी। तर या व्हॅसलीनचे, या वंडर जेलीचे खरं तर अनेक उपयोग आहेत। जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये हे व्हॅसलीन आपल्या कुठे कुठे कामी येऊ शकतं। नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये। जर तुम्हाला आहार, आरोग्य आणि आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकायला आवडत असतील तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हालाही मिळत राहील। निळ्या झाकणाची व्हॅसलीनची डबी ही प्रत्येकाच्या घरामध्ये असते। अगदी थंडीतच नाही तर 12ही महिने आपण त्याचा वापर कुठल्या ना कुठल्या कारणासाठी करत असतोच। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकासाठी हे व्हॅसलीन कुठे ना कुठे आपल्या मदतीला येतच। पण तुम्हाला माहिती आहे का, व्हॅसलीनचा वापर करताना काही काळजी घेणं देखील गरजेचं आहे। सगळ्यात पहिल्यांदी म्हणजे जर तुम्हाला पिंपल्स येण्याचं प्रमाण हे जास्त असेल, तुम्हाला लगेचच पिंपल येत असतील, तर अशा वेळेला चेहऱ्यावर व्हॅसलीनचा वापर हा करू नये किंवा करण्या अगोदर त्वचारोग तज्ञांचा, डर्मॅटॉलॉजिस्टचा सल्ला हा नक्की घ्यावा। दुसरी महत्वाची काळजी म्हणजे बऱ्याच वेळेला सर्दी झाल्यानंतर वारंवार नाक पुसल्यामुळे त्या ठिकाणची त्वचा आहे ती कोरडी पडते, ड्रायनेस निर्माण होतो। अशा वेळेला आपण व्हॅसलीन त्या ठिकाणी लावतो। पण पेट्रोलियम जेली मधले जे फॅट सेल्स असतात ते श्वसनावाटे आपल्या फुफ्फुसामध्ये जाऊन लायपॉइड न्यूमोनिया सारखा गंभीर आजार देखील होऊ शकतो। म्हणून नाकपुड्यांच्या आतल्या साईडने व्हॅसलीनचा जास्त वापर करणं किंवा लहान मुलांमध्ये वारंवार लावणं, जास्त प्रमाणामध्ये लावणं हे टाळलं पाहिजे, जेणेकरून आपण गंभीर धोका आहे तो टाळू शकू। तर ही वंडर जेली आहे तिचा वापर आपण अनेक कारणासाठी करू शकतो। तर बघूया डर्मॅटॉलॉजिस्ट आपल्याला कुठे कुठले व्हॅसलीन वापरण्यासाठी सांगत आहेत। सगळ्यात पहिल्यांदी ते म्हणजे आपली ड्राय स्किन किंवा ड्राय लिप, म्हणजे आपली त्वचा आहे ती शुष्क असेल तर ती सॉफ्ट ठेवण्यासाठी आपण व्हॅसलीनचा वापर करू शकतो, जे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। जर तुमची त्वचा खूप ड्राय झाली असेल, ओठ खूप ड्राय पडत असतील तर त्या ठिकाणी आपण व्हॅसलीन लावू शकतो। त्यामुळे प्रोटेक्टिव्ह लेअर तयार होते आणि त्वचेची जी आर्द्रता आहे, जे मॉइश्चर आहे ते टिकून राहतं आणि त्वचा आहे ती छान सॉफ्ट राहते। जर तुम्हाला याचा चांगला फायदा करून घ्यायचा असेल तर तुमची त्वचा जेव्हा थोडीशी ओलसर असते, म्हणजे आंघोळीवरून आल्यावर लगेच थोडीशी त्वचा जेव्हा दमट असते, ओलसर असते, त्यावेळेला तुम्ही जे लगेच लावलं तर तुमची त्वचा आहे ती आणखीन छान मऊ आणि छान मॉइश्चराइज्ड राहते। दुसरा महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे मायनर कटसाठी किंवा मायनर बर्नसाठी। थंडीमध्ये जरा काहीतरी लागलं की लगेचच आपल्याला खरचटतं, ओरखडे येतात किंवा इतरही वेळी आपल्याला कधी कधी चटका लागतो, थोडंसं खरचटतं। पण अशा वेळेला तुमच्याजवळ जर व्हॅसलीन असेल तर तुम्हाला त्याचा फायदाच होईल। तर त्या ठिकाणी तुमची जी स्किन आहे ती स्वच्छ धुवून त्या ठिकाणी जर तुम्ही व्हॅसलीन नियमितपणे लावलं तर त्याच्यावर छान प्रोटेक्टिव्ह लेअर तयार होतो आणि ते स्वतः सेल्फ हिलिंगसाठी, स्वतः ती जखम भरून येण्यासाठी आपल्या शरीराला मदत होते, आपल्या त्वचेला मदत होते आणि ती जखम लवकर भरून येते।
तिसरा महत्त्वाचा फायदा आहे तो म्हणजे चॅफिंग प्रिव्हेंट करण्यासाठी। चॅफिंग म्हणजेच काय तर एखादा ड्रेस आपल्याला टाईट होत असतो, पॅन्ट टाईट होत असते किंवा तुमचं वजन जर जास्त असेल तर अशा वेळेला त्वचा एकमेकांवर घासल्यामुळे तर आपल्याला त्या ठिकाणी लालसरपणा येतो। एखादे शूज किंवा एखादे चप्पल आपल्याला नवीन असतील तर ते पायाला लागतात, त्या ठिकाणी लालपणा येतो। तर हे सगळं टाळण्यासाठी त्या ठिकाणी जर व्हॅसलिनचा वापर केला तर हे चॅफिंग आहे, हे जे लालसरपणा आहे तो आपल्याला रोखता येतो। चौथा महत्त्वाचा फायदा आहे जो डर्मॅटॉलॉजिस्ट स्वतः रेकमेंड करतात ते म्हणजे डायपर रॅशसाठी। लहान मुलांना जर डायपर बराच वेळेपर्यंत ठेवले गेले किंवा प्रवासामध्ये कधी कधी आपल्याला पटकन चेंज करता येत नाही, तसेच राहतात आणि मुलांना डायपर रॅश येते, त्या ठिकाणी लालसरपणा येतो। तर हे टाळण्यासाठी डायपर घालण्या अगोदर किंवा प्रत्येक वेळेला डायपर चेंज करताना त्याच्या अगोदर जर तुम्ही व्हॅसलिन लावलं तर रॅश येण्याचं प्रमाण हे कमी होतं। किंवा जर रॅश आली असेल आणि त्या ठिकाणी जरी तुम्ही व्हॅसलिन लावत राहिला तरी ती रॅश कमी येते, पण 2 ते 3 दिवसानंतर व्हॅसलिन लावून देखील जर रॅश कमी आली नाही तर पेडियाट्रिशियनचा किंवा बालरोग तज्ञांचा सल्ला अवश्य घेतला पाहिजे। पाचवा महत्त्वाचा फायदा आहे ते म्हणजे तुमच्या नखांसाठी। आपली नखं छान दिसावी तसं सगळ्यांनाच वाटतं आणि मग वारंवार मॅनिक्युअर पेडिक्युअर केलं जातं, त्याच्यामुळे नखांच्या बाजूची त्वचा आहे ती बऱ्याच वेळेला कोरडी पडते, ड्राय पडते, तिकडे आपण सालं निघणं जे म्हणतो ते होतात किंवा थंडीमध्ये देखील हे बऱ्याच वेळेला दिसलं जातं। तर हे टाळण्यासाठी नखांच्या बाजूला जर व्हॅसलिन लावलं तर ती स्किन आहे ती छान सॉफ्ट राहते, तिथे ड्रायनेस येत नाही। तसंच जर तुम्ही नेलपेंट लावत असाल तर नेलपेंट लावण्या अगोदर नखांच्या बाजूने जर व्हॅसलिन लावलं तर ते आपल्याला सहजरित्या काढता येतं, तसेच आपली त्वचा आहे ती खराब देखील होत नाही। व्हॅसलिनचे हे 5ही उपयोग आहेत ते डर्मॅटॉलॉजिस्ट स्वतः रेकमेंड करतात, म्हणजे डर्मॅटॉलॉजिस्टने स्वतः या 5ही गोष्टींसाठी व्हॅसलिन आपण वापरू शकतो असं सांगितलेलं आहे। पण या 5 फायद्यांव्यतिरिक्त या वंडर जेलीचे अनेक उपयोग आहेत जे आपण अनेक कारणांसाठी करू शकतो। ते काय आहेत ते बघूया। सगळ्यात पहिल्यांदी म्हणजे जर तुमच्या केसांना स्प्लिट एंड्स येत असतील, केस खालून दुभागले गेले असतील तर अशा वेळेला स्प्लिट एंड्सच्या ठिकाणी जर नियमितपणे व्हॅसलिन लावलं तर हे स्प्लिट एंड्स येण्याचं प्रमाण आहे ते कमी होतं, त्या ठिकाणचे केस आहेत ते छान मऊ राहतात। दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्ही एखाद्या फंक्शनसाठी छान तयार झाला आहात, छान मेकअप केला आहात, पण मेकअप रिमूव्हर आणायला तुम्ही विसरला आहात, पण तुमच्याकडे जर व्हॅसलिनची डबी असेल तर तुम्ही त्याचा उपयोग मेकअप रिमूव्हर म्हणून करू शकतात आणि तुमचा मेकअपही छान प्रकारे निघतो आणि तुमच्या त्वचेला त्रास देखील होत नाही। तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे बऱ्याच वेळेला आपण वॅक्स केल्यानंतर, आयब्रोज केल्यानंतर किंवा दाढी केल्यानंतर त्या ठिकाणी त्वचा आहे ती थोडीशी लालसर होते। थंडीमध्ये बऱ्याच वेळेला हे प्रमाण जास्त होतं, तर अशा वेळेला आयब्रोज केल्यानंतर किंवा वॅक्स केल्यानंतर किंवा दाढी केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही ती त्वचा क्लीन करून त्या ठिकाणी लगेचच जर व्हॅसलिन लावलं तर ती त्वचा आहे ती छान मऊ राहते आणि त्या ठिकाणी लालसरपणा हा येत नाही। पुढचा महत्त्वाचा फायदा म्हणजे आता हे नोव्हेंबर डिसेंबर महिने म्हटले की वेगवेगळे सण आले, लग्न समारंभ आले की आपण छान तयार होतो, बांगड्या घालतो, अंगठी घालतो, छान तयार होतो, पण बऱ्याच वेळेला थंडीमध्ये हे बांगड्या घालताना जर बांगड्या घट्ट असतील तर त्या ठिकाणी स्क्रॅचेस येतात, बांगड्या पटकन जात नाहीत किंवा अंगठी पटकन घट्ट बसून राहते। तर अशा वेळेला जर तुमच्याकडे व्हॅसलिन असेल तर बांगड्या घालण्या अगोदर त्या ठिकाणी तुम्ही व्हॅसलिन लावून जर घातल्या तर बांगड्या पटकन जातात आणि स्क्रॅचेस देखील पडत नाही। तसंच अंगठी घट्ट झाली असेल, ती पटकन येत नसेल, अशा वेळेला व्हॅसलिन लावली तर ती अंगठी सहजरित्या येते, तसंच तुमच्या त्वचेला त्रास देखील होत नाही। व्हॅसलिनचा आणखीन एक फायदा म्हणजे जर तुम्हाला तुमच्या केसांची छान हेअरस्टाईल करायची आहे पण हेअर जेल आणायला विसरला आहात तर तुम्हाला व्हॅसलिन कामी येऊ शकतं। तुम्ही व्हॅसलिनचा वापर हा हेअर स्टायलिंगसाठी करू शकता, त्यामुळे तुमच्या केसांना त्रास देखील होत नाही आणि तुमची छान हेअरस्टाईल देखील करता येते। आता आपण बऱ्याच वेळेला लॅपटॉपवर काम करतो, आपलं काम हे लॅपटॉपवर असतं, कम्प्युटरवर असतं, सतत हात ठेवून आपल्या कोपऱ्यांच्या ठिकाणी काळेपणा येतो, ती त्वचा आहे ती ड्राय पडते। अशा वेळेला नियमितपणे जर त्या ठिकाणी व्हॅसलिन लावलं कोपऱ्यांच्या ठिकाणी तर ती त्वचा आहे ती मऊ राहते, तसंच त्वचेचा जो काळवंडलेपणा आहे, काळपटपणा आहे तो देखील कमी यायला मदत होतो। या वंडर जेलीचा उपयोग असा आपण केसांसाठी, त्वचेसाठी, नखांसाठी तसंच वेगवेगळ्या कारणासाठी आपण हा करू शकतो। जर तुम्हाला या वंडर जेलीचे हे उपयोग आहेत ते आवडले असतील किंवा गरजेचे वाटले असतील तर हा व्हिडिओ आहे ते तुमच्या नातेवाईकांपर्यंत नक्की शेअर करा।
असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हालाही मिळत राहील। जर तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि तोपर्यंत हेल्दी रहा आणि हॅप्पी रहा। नमस्कार।